गाईच गावात कोणाचे कबाड न झाले तुम्ही जाताव पाहिले पाहतो होतो बापरे जाडजूड कोणीच नाही केली वाटते आपल्यासाठीच ठेवून आहे. आता आपल्यालाच करा लागते जाडजूड. मग पाहतो इकडं तो डोर वगैरे मस्त हागून ठेवले होते जाडजूड वगैरे केलो न तिकडं दुकानाकडे जाऊन आलो. आता मला का नाही थोडस काम आहे फ्रेश झालो बड्यापैकी न डब्बा घेतलो न निघलो वावराच्या रस्त्यानं. वावरात जाताना हे जंगल लागतेच आपल्याला हे जंगल पाहूनच भेव लागे पण काय करता. मग आलो वावरात डबा ठेवलो न इकडे आलो रोडवर का नाही गाडीची वेट करायला लागलो. गाडी काही ये नाही ना आपल्याला थंडी लागे मग गाडी आली मग गाडीत बड्यापैकी बसलो न निघलो जासाठी. तर इथे मस्त गोष्ट चालू होते यांचे. करा म्हणलं तुम्ही गोष्ट मग आले मारेगावले पुलाचं कामच नाही. हे भाऊ वणी मारेगाव आहे बरं दुसरं मारेगाव समज मग आले चाय केंडिंग वर चाय वगैरे बड्यापैकी पेत बसलो. आणि तुम्हाला माहित आहे का तुमचा रील्स तर का नाही इथं चालू का नाही खूपच थकून जाते म्हणून चाय प्यास लागते. आणि गाईज आजकाल कसं आहे ओळखीशिवाय काम नाही होत. पैसेवाले तर राहिले तर 2 मिनिटातच काम होते पण काय करतात तुमचा रील स्टार आहे गरीब त्याच्यासाठी तुमचे रील स्टारचे काम अडून आहे. मग इथं आलो बोटुनीत एक नंबर गर्दी होती. तुम्हाला दाखवतो म्हणलं पण हे बस आहे ना मंदातच आली. मग निघलो डबा घेऊन मस्त बड्यापैकी घरी जासाठी कारण की वेळ पण खूप झालं होतं तर निघलो मी. जंगलाचा रस्ता राहते ना लवकर निघायला लागते. न गाईज आपले काही काम वगैरे नाही झाले तुम्ही थोडस सोपट लवकर दाखवा यार. यांना पण सांगून देऊ का तुमचा रील स्टार कोणाहून कमी नाही आहे. आपले व्हिडिओ का नाही लवकरात लवकर तुम्ही कोणी जवळपासचे तुमचे मित्र किंवा कोणी राहत असेल ना त्यांच्यापर्यंत शेअर करत जा व्हिडिओ. म्हणजे त्यांनी आपल्याला थोडस सपोर्ट करते जवळपासचे लोक. मग आलो थंडी मध्ये का नाही थंडी लागे तर व्हिडिओ काही पोस्ट नाही होय. 2 घंटे झाले इथं बाहेरच फिरत आहो पण व्हिडिओ काही पोस्ट नाही होय कारण की नेटवर्क प्रॉब्लेम.